मोदी सरकारनं जाहीर केलेलं 10% सवर्ण आरक्षण मंगळवारपासून महाराष्ट्रात लागू करण्यात आलंय। तसा जी.आर. सरकारनं काढला। मराठा समाजाला मात्र या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही। तसंच अल्पसंख्याक संस्थांमध्येही सवर्ण आरक्षण लागू नसेल। काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारनं सवर्णातील गरिबांसाठी 10% आरक्षणाची घोषणा केली आहे। त्यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा झाली। काही राज्यांनी हे आरक्षण तातडीने लागू केले। त्यानंतर कालपासून हे आरक्षण महाराष्ट्रात लागू झालं। ज्यांचं उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे। दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 2000 कोटी रुपयांची तात्पुरत्या स्वरूपातील वाढ करण्यात येणार आहे। ही रक्कम दुष्काळग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले। राज्यावर यंदा दुष्काळाचं संकट ओढावलं असून 151 तालुक्यात दुष्काळ आहे। मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मुंबईत भाजपा कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांच्यावरील टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं। भाजपचे कधी काळी 2 खासदार होते हे सीएम यांनी विसरू नये। बेडूक कितीही फुगला तरी बैल होत नाही हे सीएम यांनी लक्षात ठेवावं, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर दिलं। मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रम अवस्था कायम आहे। त्यातच माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत मनसेनं आघाडी सोबत यावं असं आवाहन केलंय। त्यामुळे मनसे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगेल। आगामी निवडणुकीत मोदी सरकार विरोधातील मतविभाजन टाळणं गरजेचं आहे। हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मांडणे असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे। त्यासाठी मनसेनं आघाडीसोबत यावं असं मला वाटतंय। त्याबरोबरच शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं। कृषी विभागाकडून देण्यात येणारे खते बियाणे परवाने देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करत तुपकर यांनी आंदोलन सुरू केले। पुण्यातील कृषी आयुक्तांच्या कार्यालयासमोर स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांनी आंदोलन सुरू केले। कृषी राज्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप तुपकर यांनी यावेळी केला। मुंबईसह राज्यात मेरा परिवार भाजप परिवार या मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे। भाजपचे सर्व सदस्य त्यांच्या घरी भाजपचा झेंडा लावून मेरा परिवार भाजप परिवार या योजनेची सुरुवात करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलंय। पुढील 15 दिवस अभियान सुरू राहणार आहे। मुंबईतील मराठी टक्का घसरल्यानं साहित्यिक क्षेत्रातील मान्यवरांनीही याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे। मुंबईत अशीच परिस्थिती राहिल्यास महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदी भाषक होईल असा धोक्याचा इशारा 91व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिला। अभ्यास दौऱ्यासाठी अमेरिकेला गेलेले राज्यातील काही बडे अधिकारी अमेरिकेतच रमलेत। विविध विभागातील 21 बडे अधिकारी 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अमेरिकेत गृहनिर्माण अभ्यास दौऱ्यावर गेले होते। मात्र दौरा संपून 10 दिवस झाले तरी हे अधिकारी अद्याप मायदेशी परतलेच नाहीत। या अधिकाऱ्यांची यादी TV9 मराठीच्या हाती लागलेली आहे। मनमाड शहरात अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे। अचानक आलेल्या पावसाला नागरिकांची तारांबळ उडाली। पावसामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित झाला होता। तसंच अवकाळी पावसाचा फटका हा कांद्यासोबत द्राक्षांना देखील बसणार आहे। नारायण राणे यांनी जुहू येथे CRZ-2चं उल्लंघन करून अनधिकृतपणे 7 मजल्यांचा अधीश नावाचा अनधिकृत बांधलेल्या बंगल्याची तक्रार RTI कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी पालिकेत केली होती। मात्र मागील 1 वर्षापासून यावर कोणतीच कारवाई होत नव्हती। मात्र ऑनलाईन कंप्लेंट स्टेटस चेक करताना बंगल्याला नोटीस बजावल्याची माहिती भालेकर यांना मिळाली। डोंबिवलीच्या ठाकुर्ली येथील जलाराम मंदिर परिसरातील मोठी पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे। पालिका प्रशासनानं युद्ध पातळीवर काम सुरू करून ही पाईपलाईन दुरुस्त केली। भिवंडी शहरातील पद्मानगर या परिसरात यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली। या 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या या आगीवर नियंत्रण मिळवलंय। या आगीत कारखान्यातील सर्व यंत्रमाग जळून खाक झाले असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मराठी माणसाचे पैसे न देणाऱ्या राजू शेट्टी नावाच्या व्यक्तीला मनसेच्या ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी चांगला चोप दिलाय। राजू शेट्टी यांना मारहाण करताना अविनाश जाधवांनी फेसबुक लाईव्ह केलं। विरार येथील ही घटना आहे।
कल्याणच्या स्टेशन परिसरातील समर्थ हॉटेलमध्ये फुकटात चिकन तंदुरी देत नसल्यानं पोलिसांची दादागिरी करत असल्याची घटना घडलेली आहे। विजय सुर्वे असं हॉटेल मालकाचं नाव असून या पोलिसाच्या सतत त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला। रात्री 1:30 वाजेपर्यंत हॉटेल चालू ठेवण्यास परवानगी असतानाही हा पोलीस रात्री 12 वाजता येऊन हॉटेल जबरदस्तीने बंद करायला लावतो आणि आपल्या मुलाला मारहाण करतो असा आरोप हॉटेल मालकांनी केला। या पोलिसांच्या दादागिरीची सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली। हेल्मेट न घातल्यामुळे पोलीस कारवाई करत असल्याचं बघून वाहन चालकानं ट्रॅफिक पोलीस निलेश चौधरी यांच्यावर चावीने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली। हा सर्व प्रकार नागपूरच्या संविधान चौकात झालाय। हल्लेखोर मोहम्मद अन्सारीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। नागपूरच्या सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यासचे पथक सोमवारी कारवाई करत असताना अचानक एक इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली। गेन्स दुकानाची ही इमारत अनधिकृत असून ती पडण्याचं काम सुरू असतानाच ही कोसळली। या अपघातात सुदैवानं कुणीही जखमी झालं नाही, मात्र पोकलँडची डिझेलची टाकी फुटल्यानं डिझेल वाहून गेलं। नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवरील अवैध ताबा हटवा अशी नोटीस सीताबर्डी परिसरातील 42 दुकानदारांना यावेळी देण्यात आली होती। मुंबईतल्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणातील 3 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सुधारित कायद्यातील कलम 376E नुसार या तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। या नव्या तरतुदीच्या वैधतेला दोषींनी एका याचिकेद्वारे आव्हान दिले। या याचिकेवर 20 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार आहे। कुर्ला येथील बैल बाजार परिसरात महिलेनं आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतःही फाशी घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली। शिंगारे वाडीतल्या गुरुदत्त सोसायटीमध्ये ही घटना घडली। या महिलेनं हे टोकाचं पाऊल का उचललं ते समजू शकलेलं नाही। बदलापुरातील बॅरेज धरणात बुडून एका 14 वर्षीय विवेक दीक्षितचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली। शाळा सुटल्यानंतर तो घरी न आल्यानं त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता त्याचे कपडे बॅरेज धरणाच्या काठावर आढळून आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह धरणाच्या मध्यभागातून बाहेर काढला। पुण्यातील चितळे बंधू कंपनीच्या नावानं बनावट अन्न पदार्थांचं पाकिट तयार करून त्याची बाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या 2 सदस्यांना नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेली आहे। पोलिसांनी त्यांच्या गोदामावर धाड टाकत बनावट पदार्थ बनवण्याचं साहित्य जप्त केलंय। मोठ्या कष्टातून पिकवलेल्या शेतमाल भाजीपाल्याला बाजारभाव मिळत नसल्यानं जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात शेळ्या मेंढ्या चरायला सोडल्या। 2 ते 3 एकर क्षेत्रात कोथिंबीरचं पीक घेतलं होतं। कोथिंबीरीला 50 ते 60 हजार रुपये इतका खर्च आला, मात्र बाजारभावच कमी मिळत नसल्यानं त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे। उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथून आलेल्या एका 45 वर्षीय महिलेच्या पोटातून 30 किलोचा ट्यूमर काढण्यात मुंबईतील जे रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या टीमला यश आलंय। अत्यंत गुंतागुंतीच्या या शस्त्रक्रियेला तब्बल 5 तास लागले। राज्यभरातल्या 2 लाख अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन सुरू केलंय। पंतप्रधानांनी जाहीर केलेलं मानधन न मिळाल्यानं अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या असून आझाद मैदानात 4000 अंगणवाडी सेविकांनी ठिय्या दिला। ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले। ज्येष्ठ नागरिकांची एसटी आणि शिवशाहीमध्ये वयोमर्यादा ही 65 न राहता 60 वर्षापर्यंत करण्यात यावी। त्याचबरोबर मधुमेह आणि इतर औषधे जी वृद्धापणात सगळ्यांनाच लागतात ती मोफत मिळावीत अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। महाराष्ट्र शासनानं नेदरलँडच्या अमस्टरडॅम सिटी बरोबर कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पासाठी करार केलाय। या करारात उल्हासनगर शहरातील कचऱ्यापासून वीज बनवण्याच्या प्रकल्पाचा समावेश आहे। यासाठी नेदरलँडच्या नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली। मल्लखांब या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून दादरच्या समर्थ व्यायामशाळा आणि विश्व मल्लखांब फेडरेशनच्या वतीनं जागतिक मल्लखांब स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। ही स्पर्धा 16 आणि 17 फेब्रुवारीला शिवाजी पार्कवर होणार आहे। या खेळाची मोठी स्पर्धा आजपर्यंत कधी भरवण्यात आली नव्हती, त्यामुळे ही जगातील पहिली मल्लखांब स्पर्धा ठरणार आहे। यात भारतासह जर्मनी, बांगलादेश, स्पेन, इटली, इराण, नॉर्वे, इंग्लंड या देशाचे 150 खेळाडू सहभागी होणार आहेत। बदलापुरातील आदर्श शाळेचा हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी 12 सूर्यनमस्कार त्यांनी घातलेले आहेत। बदलापूर शहरातील आदर्श विद्या प्रसारक शिक्षण संस्थेला यंदा 60 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून रथ सप्तमीच्या दिवशी हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला। 1ली ते 10वी इयत्तेच्या तब्बल 5000हून अधिक विद्यार्थ्यांनी मिळून 12 सूर्यनमस्कार घातलेले आहेत।
तळोजा मध्यवर्ती कारागृहात 3,500हून अधिक आरोपी कैद आहेत। याच कैद्याची मानसिक तणावातून मुक्तता व्हावी आणि त्यांना स्वयंप्रेरणा मिळावी या उद्देशाने तळोजा कारागृहात रोज दुपारी 12 ते 1 दरम्यान रेडिओ चालवण्यात येतो। तळोजा कारागृहात 3 कैद्यांमार्फत हा रेडिओचा उपक्रम चालवण्यात येतो, ज्यात एक रेडिओ जॉकी, एक लेखक आणि एक ऑपरेटर म्हणून काम करतो। कैद्यांना प्रेरणा मिळेल अशी थीम राबवून त्यानुसार हिंदी आणि मराठी सदाबहार गाणी यावेळी वाजवण्यात येतात।